एरवीच जाऊ द्या, पण आज आत्ताचा वेळ ना, हा बघता आणि फक्त आपल्या आत्ता आपल्याला कोणीच डिस्टर्ब करणार नाही. नक्की? शमिका मॅडमचा फोन सुद्धा नाही? कोणीच नाही आणि काहीच नाही. माझ्या देवांश बरोबर फोटो काढायला मिळाला म्हणून खूप आनंदात असशील ना सई? आत्ता काय तो आनंद सेलिब्रेट करून घे, कारण तो फार काळ टिकणार नाहीये. लवकरच मी तुझा सगळा आनंद धुळीला मिळवणार आहे. पेपर पेपर थँक्यू. आज देवांश आणि माझा फोटो छापून आला असणार आहे. बाप्पा, देवांशनं हवंय तसं सगळं काही नीट होऊ दे, सगळं छान होऊ दे. बघते. सई सई, अगं इथेच तू? अगं बाई, हे काय, पेपर आला सुद्धा? अगं मी आधीच ठरवलं होतं की तुम्हा दोघांची जाहिरात सगळ्यात आधी मीच बघणार. तू हरवलंस मला. काही हरकत नाही, चल बघू दे मला माझी मुलं इतक्या मोठ्या पानावर कशी दिसतायत. कुठल्या पानावर आहे ग? पहिल्या? इथे नाहीये. नाही नाही, असं नाही होऊ शकत. काहीतरी चूक झालेली दिसते. आई, अरे कुठे आहात तुम्ही? सई आई, अरे इकडे आहात. हो, ते पण क्या बात आहे. सई, माझ्या डोक्यात नाही का आयडिया होती. आपल्या जे कात्रण असणार आहे ना, याला आपण फ्रेम करून ठेवत मस्त. काय वाटतं तुम्हाला? आवडेल ना? आई, रात्रभर झोप लागली नाही ग मला पेपर वगैरे चक्करमध्ये. फायनली बघतो. हा How is this possible? हे कसं घडलं साई? हा, काहीतरी मिस्टेक झाली आहे. साई, एक मिनिट. साई, अहो माझा ऐकून तर घ्या साई तुम्ही. अरे यार साई. देवान, थांब. आधी मला उत्तर दे, हे सगळं काय आहे? मला नाही माहिती आहे काय. माहित नाही म्हणजे? हे सगळं तुझ्याच देखरेखीखाली सुरू होतं ना? हा, पण काय? मला तर वाटतं त्या शमिकानी हे सगळं आधीच ठरवलं असणार. काय बोलतेस तू? तुला ते सईचं काहीच विचार आला नाही का रे? अरे आता तिला किती वाईट वाटलंय. आणि तिचा फोटो जर छापायचाच नव्हता तर तिला नसती आशा कशाला दाखवली? ती बिचारी स्वतःच्या हातची कामं बाजूला ठेवून इतकी तयार झाली. त्या शमिकाचं विक्षिप्त वागणं सहन केलं
तुझ्या प्रेमाखातर, फक्त तुझ्या प्रेमाखातर सगळे फोटो काढून घेतले आणि त्या बदल्यात तिला काय मिळालं? हा 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 अपमान. बघा आई, मला सिरियसली नाही माहिती आहे काय घडतंय ते. ओके, मला पण असंच एक्सपेक्टेड होतं की इथे फोटो दिसणार आहे म्हणून. आणि तुला जेवढं वाईट वाटतं ना तेवढंच मला पण वाटतंय. अगं मी हे काय होऊन बसलं मग. हे बघ, मला नाही माहिती, पण आपण शमिकाला फोन करत आणि विचारूयात ना तिला काय झालंय म्हणून. हे आता तुला काय हवं ते कर. अरे एक मिनिट आई, अरे काय झालं? मी काय शमिका, सॉरी देवांश, आज मला थोडा वेळ तरी ह्या स्वप्नात रमायचंय. देवांश, आज मी खरंच खूप 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 खुश आहे. किती परफेक्ट दिसतोय आपण. तुझी आई म्हणते ना, अगदी तसंच. मॅच मेड इन हेवन. आणि थँक गॉड तुझे त्या सई बरोबरचे फोटोज रिलीज नाही झाले. किती विचित्र दिसलं असतं ते. आपल्या जोडीसमोर ती काहीच नाही. आणि मला सगळ्यात जास्त आनंद कसला होतोय माहितीये? आजवर फक्त मला माहित होतं की तू आणि मी मेड फॉर इच अदर होतो. पण आज अख्ख्या मुंबईला कळणार आहे. अख्खं शहर येता जाता आपले फोटोज बघणार आहे. बस आता फार दिवस नाही लागणार. त्या सईला जसं मी या फोटोशूट मधून गायब केलंय ना, तसंच लवकरच मी तुझ्या आयुष्यातूनही गायब करेन. आणि मग फक्त तू आणि मी, देवांश आणि शमिका, ऑलवेज अँड फॉर एव्हर. तेही लवकरच. एव्हाना ते फोटोज त्या सईने सुद्धा बघितले असतील ना. बिचारी. ओ, कसं तोंड झालं असेल तिचं. नाही, मला आता प्रत्यक्ष तिचं ते तोंड बघायचं. अरे यार, उचल शमिका. अरे फोन का उचलत नाहीये यार. आय एम रिअली व्हेरी सॉरी. हे बघा, मी सांगतोय ना तुम्हाला, मी नक्की हे सॉर्ट करेन. आणि आय एम शुअर काहीतरी कन्फ्युजन झालंय, पण आपण करूयात ना सगळं फिगर आउट. ब्रेकफास्ट टाइम. आज काय स्पेशल आहे मम्मी? ओ, न्यूजपेपर. अरे सई, हो तुझा आज ऍड येणार होते ना. लेट मी सी.